संघ तुम्ही या स्पर्धेत सहभाग घेतला, नो डाऊट. हार्ड लक आणि अभिनंदन. वाघुलीवाडा संघ, सुरेश पाटील आणि कंपनी. जाऊया मॅच कडे. आजच्या पहिल्या राऊंड मधील शेवटचा सामना, चौथा सामना आपण पाहणार. एका बाजूला कालुंद्रे आणि दुसऱ्या बाजूला मोरबी संघ, अर्थात ओमकार पाटील विरोधात प्रवीण घरत. पहिलं सत्र, पहिला डाव सुरू होणार आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया मातृभाषेमध्ये समालोचक मित्र दिनेश पाटील सर बेलवली यांचा आवाज. Thank you so much. Over to commentary box. लेट्स प्ले सामना सुरू होतोय. इथे मात्र पहिल्या फेरीतील अंतिम सामना. एका बाजूला मीत 11 मंगलमूर्ती कालुंद्रे तर एका बाजूला मात्र RMSKYCC मोरबी. खऱ्या अर्थानं सगळ्यात सोपं नाव RMSKYCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी. पहिला चेंडू विकीचा, विकी पाटील. पहिल्या चेंडूवर मात्र धाव. पहिल्या चेंडूवर एक धाव आणि या चेंडूनंतर मात्र लगेच धन्यवाद डीजे. तर खऱ्या अर्थानं इथे मात्र सुरुवात झाली धावांची आणि प्रवीण भोईर प्रवीण घरत या नावानं दहशत गाजवली आहे, माजवली आहे, पण त्या प्रवीणला मात्र इथं परतवलंय. एक मोठी विकेट. प्रवीणच्या अवतीभोवती हा सामना फिरत होता. टेंबोड्या गावची गावदी माता खऱ्या अर्थानं सुखात ठेव म्हणजे टेंबोड्या गावाला हे संगीत आता मात्र आपण ऐकलं. सामन्यामध्ये नेमकं काय घडलं, रॉस टेलर या नावानं ओळख पटवून देणारा कालुंद्रे गावचा प्रवीण घरतला मात्र परतवलं विकीनं. विकी पाटील पहिल्या चेंडूवर एक धाव, नंतर मात्र चौकार, नंतर लगेचच विकेट. आणि आता मात्र पाहतोय आपण खऱ्या अर्थानं परेश चिखलेकरनं एक रन केली. पहिल्या चेंडूवर कंप्लीट. आणि नवीन फलंदाज प्रतीश मस्कर. 5 षटकांचा खेळ आहे. स्विचिटचा हा प्रयत्न सभ्यतेला अपयशी. आज या मैदानावरती धावा नाही बनल्या. या मैदान मात्र गोलंदाजांच्या प्रेमात राहिला.
आजच्या रजनीमधला सर्वात उत्कृष्ट स्कोअर जय भवानी KDH वाघलीवाडा संघानं जमवला. आदरणीय कुणालजी कृष्ण पाटील पडगे यांच्या वतीनं सौजन्यानं त्या संघाला पॅक केलाय, गुडघा टेकलाय आणि इथे मात्र कलाकारी दाखवत प्रतीश मस्करनं दाखवलाय आसमान. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून ठोकला षटकार. षटकार एक विकेट नंतर मात्र प्रवीण जरी परतला असेल तरी मात्र नवीन पिढी उभी राहतीये आणि प्रतीश स्विचिटचा हा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय. 2 स्विचिटचे फटके अपयशी ठरले आणि तरी सुद्धा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मैदानाचा आढावा घेत मात्र एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, ती म्हणजेच 1 बाद 11 धावा. 1 बाद 11 पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील. आपण पाहतो या स्क्रीनवर खऱ्या अर्थात सगळी प्रमुख अतिथी यांचं मनस्वी स्वागत करूया. या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी आपल्या परीनं मात्र खऱ्या अर्थानं आपली बहुमूल्य वेळ या स्पर्धेला देतात. या संपूर्ण पाहुण्या वर्गाचं मनस्वी स्वागत. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मात्र आलाय, त्याच्यामुळे दुसरं षटक लगेच पॉवर प्लेचा असेल. सर्वेश ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन विचार केला. एका बाजूला मंगलमूर्ती कालुंद्रे संघ, मीत 11 मंगलमूर्ती कालुंद्रे संघ एक उत्तम संघ बांधणी आहे. परेश चिखलेकर, प्रवीण घरत या मंडळीनं आकाश गिरी या संघामध्ये, त्याच्यामुळे अनेक चांगले खेळाडू. कल्पेश उभारता सितारा राहिलाय रायगड प्रीमियर लीगमध्ये, त्यांच्याही वर्णी लागली, त्याच्यामुळे चांगला खेळ त्यांच्या वतीनं राहिलाय. धावा मात्र इथं जमतील आणि या तब्बल 4 धावा. अवतीभोवती हा सामना फिरत राहील. मैदान खूप मोठं आहे, अगदी गालीच्या हातानं अंतरावा एवढा सुंदर ग्रीन कार्पेट वाटतो आणि अशा प्रकारे ग्रीन कार्पेटवर खेळताना मात्र या खेळाचा मनमुराद आनंद घेता आला पाहिजे. मुरबी संघ म्हटलं तर रायगड क्रिकेट समन्वयक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर या सामन्याचा आनंद घेत आहेत. अनिल दादा असतील, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सुनील दादा पाटील पंतप्रमुखांची ओळख राहिले आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं भजन सम्राट अशोकदादा पाटील, जयदेवदादा ही सगळी मंडळी सामन्याचा आनंद घेतात. या संघाला पॅक करणारे दिनेशजी ठाकूर, फुलाजी ठाकूर आणि मॉन्टी पाटील. मॉन्टी पाटील हे नाव आजकाल खूप गाजत आहे. रायगडकरांच्या क्रिकेटमधलं हा आणखीन एक मोठं नाव. दूरवरून टाकण्याचा प्रयत्न केला आणि पंच वळतायत आमच्याकडे, इशारा येतोय वाईट बॉलचा. आज ह्या मैदानानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. चांगली फटकेबाजी पारगाव संघाची राहिली. केटीनं, कुणाल तारेकरनं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि तो संघ जरी खेळून गेला असेल तरी आतिश मात्रेनं मेडल षटक टाकलं. त्यासाठी मात्र रोशनजी मेहर यांच्याकडून तब्बल 2000ची बक्षिसी अनाउन्समेंट झाली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. मी म्हटलं होतं की हा सामना अवतीभोवती फिरतोय परेश चिखलेकरच्या, कारण मोठा सामना आहे, 5 षटकांचा खेळ आहे आणि मोठं मैदान आहे. त्या मैदानावर मात्र खरपूस समाचार घेत त्यांना हे करायचं होतं, परंतु दोन्ही सलामीरांना मात्र पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. खरं तर या क्रीडांगणावर एक स्टॉल आहे, चायनीजचं दुकान. जर कोणाला आत्ता भूक लागली असेल तर नक्कीच चविष्ट असं रुचकर
चायनीज कॉर्नर या ठिकाणी आहे आणि स्क्वेअर लेग कडे आणि टॉवरच्या सगळ्यात पाठीमागे. महत्त्वाचं, पैसे देऊन पोटभर खा. येस, हे महत्वाचं आहे. त्याच्यावर मी येतच होतो. तो नक्कीच आपण आस्वाद घेऊ शकता. कोणाला भूक लागली असेल तर डेफिनेटली जाऊया कॉम्बॉक्स कडे. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा हा प्रयत्न इथे मात्र स्पेशल अपयशी. सर्वेश ठाकूरनं सुंदर षटक हाताळलंय. कारण आतापर्यंत जर विचार केला तर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि धावलकर धावा या षटकामध्ये आल्या 5. एक वाईट बॉल आणि अशा प्रकारे 16 धावा. मी म्हटलं होतं की परेश चिखलेकरच्या अवतीभोवती हा सामना गिरकी घेत होता जरूर. कारण प्रवीण परतल्यानंतर ती जबाबदार तयार होती. जोरदार अपील फेकी होतीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहील का नाही. चेंडू बराच दूरवर गेला परंतु पॉपिंग क्रीजच्या खूप पुढे गेल्यामुळे एकच रन मात्र मिळतीये या चेंडूवरती लेगबायची आणि एका धाब्यानं धावपळक जाऊन ठेवतोय तो म्हणजे बिनबाद 2 बाद 17वर. खऱ्या अर्थाने विचार केला त्या सामन्याचा आनंद मात्र एक उत्तम गुणलेखक सुधीर अगलावे, उत्कृष्ट खेळाडू सतीश अगलावे, सुशांत अगलावे, चैतन्य पाटील, सौरभ मात्रे, सोहम अगलावे आणि यांच्याकडून मात्र खऱ्या अर्थानं सगळ्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचे विशेष कौतुक करूया आपण. ते सामन्याचा आनंद या इथून घेत आहेत, त्यांचे विशेष कौतुक. 5 षटकांच्या खेळामध्ये 50+ रन आज चॅलेंजिंग बनलेत. धावांचा पाठलाग कानपूरसारख्या ताकदवान संघाला झाला नाही. आज सगळे दिग्गज परतलेत. फुल टॉस चेंडू, इट्स अ नो बॉल कॉल. या धावा वाचवाव्या लागतील मुरबी संघाला. एक्स्ट्रा येणाऱ्या धावा 1+1 एकूण. नो बॉलच्या 2 धावा आल्या आणि फ्री हिटचा हा चेंडू असेल. या 2 धाव्यानं मात्र धावफलक जाऊन ठेवतोय तर तब्बल 19वर. 2 बाद 19. या मोठ्या मैदानावरती तुम्ही जर अशा चुका केल्यात तर इथे एक धाव नंतर उत्तरार्धामध्ये मोठी बनत जाते. त्याच्यामुळे एक धाव वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु सिंगल डबलवर भर देत मध्येच एखादा मोठा फटका खेळायचा आणि 50च्या वर घेऊन जायची धावसंख्या हा इथला आज चॅलेंज राहिलाय. फटका चांगला आहे, सरळ सेपमध्ये खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्रक्षेत थोडा चाचपड न पाहिला आणि ग्रामीण क्रिकेट तंबूमधून आवाज दिला, धावा रे धावा रे धावा. आणि धाव झाली. सिंगलला रनमध्ये कन्वर्ट करण्यात आली. तुम्हाला हे कळलंच पाहिजे क्रीजवर खेळताना की कधी धावायचं आहे कधी पळायचं आहे. अनेक वेळा असे विकेटशी पडताना पाहिल्या आणि त्याच्यामुळेच इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. त्या मीत 11 मंगलमूर्ती काळुंदे संघाला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 21. 2 बाद 21. चांगली सुरुवात इथे केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा ही सगळ्यात मोठी जमेची बाब मीत 11 मंगलमूर्ती काळुंदे संघासाठी. परंतु सगळ्यात मोठी जमेची बाब प्रवीण खरात आणि परेश चिखलेकर परत नाही हे मुरबीसाठी. कोणाची जमेची बाब भक्कम होईल. 5 षटकांचा खेळ आणि 5 गोलंदाज हा मुख्य वैशिष्ट्य स्पर्धेचा राहिलाय. सामना बरोबरी सुटला तर बॉलआउट केला जाईल. त्याच्यामुळे सगळे नियम इथे फॉलो केले जात आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा आणि भव्य दिव्य स्पर्धा. कारण पाटलांड राज तर स्वराज स्पोर्ट्स कळंबोली संघाचे ओनर सुजितजी आल्या मात्रे जर आपण आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण यावं मंचावर. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तर स्वागत आहे प्रत्येक पाहुण्यांचं. आणि या स्पर्धेमध्ये मात्र खऱ्या अर्थानं DJ परू मात्र उत्तम कामगिरी करताना नेट सेवा संजयजी भोईर यांच्याकडून. परंतु उत्तम DJ सिस्टीम आवाज आणि त्याचबरोबर उत्तम संगीत स्पर्धेचा आणखीन एक अंग राहिलाय. गोलंदाज परेश ठाकूर. राईट मोर दी विकेट. रिकामी जागा हेरली आणि इथून मात्र पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगची एरिया काबीज केली. एक चांगला फटका दाखवला तिथे मात्र प्रतीश मस्करनं आणि येतोय आणखीन एक चौकार. चांगली फटकेबाजी सुरू आहे. चांगला धावांचा फ्लोही सुरू आहे. आणखीन एक मोठा फटका. काय लाजवाब कनेक्ट केलाय.
स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम इट्स अ मायटी 6 रन्स. आजच्या दिवसाचा खेळ कंटिन्यू करत प्रतीश मस्कर मात्र रात्रही गाजवतोय. कारण 2 मॅन ऑफ द मॅच घेत आपल्या संघाला मीत 11 मंगळमूर्ती काळुंद्रे संघाला स्टेडोच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचवला. आणि तोच फॉर्म इथे कंटिन्यू करताना म्हणजे परेश चिखलेकर प्रवीण घराच्या पावलावर पाऊल टाकत ही नवीन पिढी त्याचा कल्पेश गोलंदाज भेटलाय तसा नवीन फलंदाजी भेटतोय. फर्स्ट लाट इथे मात्र टॅप केला. सूर्यक्षेत्ररक्षण पाहिलं शॉट थर्डमॅनला आणि तिथे मात्र विकीनं कोणतीही चूक न करत आपल्या जंजालामध्ये फसवलं आणि प्रतीशसारख्या ताकदवान खेळाडूला मात्र केलं बाद. स्वागत करतोय. किचनचा आम्ही मनापासून स्वीकार करतोय. थँक्यू. राहुल पाटील ज्यांना 3 चेंडूमध्ये 2 धावा जोडल्या. आकाश गिरी मात्र स्ट्राईकवर जाईल. परेश ठाकूर गोलंदाजी करतोय. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करताना मीत 11 मंगळमूर्ती काळुंद्रे संघ 3 बाद तब्बल 31 धावा. चला स्वरा स्पोर्ट्सचे ओनर सुजितजी मात्रे यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाज परेश. आकाश गिरीच्या बॅटमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. धाव मात्र मिळेल 1 या धावसंख्येनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं, खुलं केलं आकाश गिरीनं. कित्येक वर्षापासून आकाश गिरी सुद्धा आपल्या संघासाठी आणि गावासाठी उत्तम कामगिरी करताना पाहिलाय आणि तोच आकाश गिरी आता मात्र नॉन स्ट्राईकला उभा राहील. राहुल पाटील असेल स्ट्राईकवर तर परेश ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस दिशा दिली आहे. कव्हरच्या डोक्यावरून डीपला क्षेत्रात तैनात नाही आहे आणि 30 यार्डांमधला क्षेत्ररक्षक जोरदार धाव लगावली. चेंडू बराच वेळ हवेत राहिला. तत्पूर्वी मात्र 2 धावा तब्बल जोडल्या आणि या 2 धाव्यानं धापलक जाऊन ठेपतोय तो तब्बल 36 वर 34 धावा. चेअर बॉईज. जीवन गावण सर आमच्याकडे वळतायत आणि वाईट बॉल. मी म्हटलं होतं की मुरबी संघाला या धावा वाचवाव्या लागतील. या मैदानावरती मोजलेल्या एक्स्ट्रा धावा उत्तरार्धामध्ये खूप त्रासदायक ठरतात. आज धावांचा पाठलाग झालाय जरूर, परंतु पूर्वार्धामध्ये धावाच कमी जमल्या आणि ज्या वेळेला 50+ रन बनल्या ना तर कानपुरीसारखा आदेशमध्ये चेतनसारखा ताकदवान खेळाडू, रोहितसारखा विस्फोटक खेळाडू असून सुद्धा त्या संघाची त्रेडा तिरबळ उडाली. सुरेख चेंडूला मात्र काऊकोणाच्या दिशेनं ट्रॅव्हल केला आणि रन मात्र मिळते 1 या धावसंख्येनंतर 3 षटकांचा खेळ संपतोय. आणि मी म्हणेन की अतिशय सुस्थितीमध्ये आतापर्यंत मीत 11 मंगळमूर्ती काळुंद्रे 3 बाद 36. विशेष कौतुक 3 षटकांच्या समाप्तीनंतर सुस्थितीमध्ये. कारण सुस्थितीमध्ये यासाठी की हे मैदानानं आज धावा नाही पाहिल्या आणि तिथेच 3 बाद 36 धावा आतापर्यंत जोडल्यात. ही सगळ्यात मोठी जमेची बाब मीत 11 मंगळमूर्ती काळुंद्रे संघासाठी. लढावं लागेल, झगडावं लागेल. आतापर्यंत काय झालं हे सोडून
काय घडलंय हे सोड, मला काय घडवायचंय यासाठी लढावा लागेल. कारण चुपचाप मेहनत करता रहा. उडान तय करेगी आसमान किसका है. हा आसमान कोणाचा, उडान माझी किती हे ठरवेल. ते उडान कोणाची आहे. एक्स्ट्राच्या रन थांबत नाही आहेत. एक्स्ट्राच्या रन नो बॉल वाईट बॉल जात आहेत आणि त्या मात्र जोडल्या जात आहेत त्या काळुद संघाच्या बाजूनं. 3 बाद 37 बंटी ठाकूर. चेंडू हवेत राहिला. ओमकार पाटील 360 म्हणून ओळख राहिली आहे ब्रँड ऑफ मोरबी आणि तो मात्र यष्टीच्या पाठीमागे विकेट्स घेतोय राहुल पाटीलची. तर ग्रामपंचायतीचे सरपंच भोलेनाथ शेट्टी त्यांचे सुपुत्र आदित्य भोलेनाथ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. ग्रामपंचायत वलभचे विद्यमान सरपंच खऱ्या अर्थानं भोलेनाथ शेठ पाटील यांच्या वतीनं एक उत्तम स्पर्धा, एक सुनियोजित स्पर्धा वलभच्या मैदानावरती संपन्न होईल आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून बाईक देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक. राजकारणापेक्षाही समाजसेवा आणि माणूस जोडणं या माणसाला खूप छान जमलं आहे. पण इथे मात्र पहिल्या 3 षटकामध्ये काय जमलं आहे आणि आता काय बिघडेल यामधला अंतर काळुद संघाला कळेल का. बंटी ठाकूर पुन्हा एकदा आपल्या परीनं चांगला खेळ करत मात्र कल्पेश घरतला शून्यावरती परतवतोय. कल्पेश घरत मात्र शून्यावरती परतला ना. या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा दिलेत 1 आणि विकेट्स मात्र तब्बल घेतल्या 2. कमबॅक मिळवणारा षटक आहे. इथून जर का 45च्या आत ठेवलं ना मोरबी संघानं तर मात्र आपली बाजू लावून धरली जाईल. पिकी त्याचबरोबर ओमकार यासारखे ताकदवान खेळाडू आहेत. शुभम ठाकूर, सर्वेश ठाकूर, शुभम ठाकूरचा खेळ काय राहिला यंदा. त्याच्यामुळे बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे परंतु 50चा प्रेशर इथे राहील की कमी राहील. आसमान दाखवण्याचा प्रयत्न आहे. रिकामी जागा हेरली जातीये. सुरेख फटका पाहिला आपण आणि इथे मात्र वाईट मिड विकेटच्या मधून चेंडू भरता वेगानं गेला. 1 बाउन्स येतोय. हा मात्र चौकार. हेमंत घरतच्या बॅटमधून हा चांगला चौकार दाखवला बंटीला. चेंडू हवेत राहिला. बॅटची कदाचित परत आवाज आला आणि त्याच्यामुळेच इथे मात्र प्रयत्न जरूर केला ओमकार पाटीलने इष्टांच्या पाठीमागे परंतु तो मात्र कलेक्ट नाही करू शकला आणि रन मात्र मिळतीये ते हेमंतला 1 आणि 1 या धावसंख्येनं 42. 4थं षटक प्रगतीपथावर आहे आणि विचार केला तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्याच्यामुळे अजूनही 7 चेंडूंचा खेळ उरला आहे. अजूनही इथून 10-12 जर जोडल्या तर या मैदानावरती चॅलेंजिंग आव्हान उभं राहू शकतो. ताकदवान फलंदाजाचा क्रम जरूर आहे परंतु आज इथे धावांचा प्रेशर राहिलाय. चेंडू हवेत राहिला. झेलच्या खाली छत्रक्षक येईल शुभम आणि त्यांना मात्र संपवला आकाश गिरीचा खेळ. इथे धावा सिंगल डबलवर भर देत 50+ करायच्या होत्या परंतु मोहनही आवरला आकाश गिरीला आणि तोही मात्र झाला बाद.
मयूर मयूर कोलंबेकर. फिरकीचा ताल इथे पाहतोय आणि इथे मात्र गिरकी घेणारा चेंडू. समीर ठाकूर इन ऍक्शन. उंचीचा पुरेपूर फायदा घेत समीरनं उत्तम गोलंदाजी केली आहे. खडे खडे खेळवलं जातं. मी म्हटलं होतं की 50 धावा चॅलेंजिंग करू शकतायत, परंतु 50 पासून दूर ठेवण्याचं काम मात्र गोलंदाज करतायत. पहिल्या 3 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती आणि त्यानंतर मात्र रोखून धरलाय. रोखून आणखीन एक. त्याच्यामुळे इथे आता मात्र विचारलं जाईल. फिरकीचा ताल, लेग ब्रेक पाहिली आणि श्याम ठाकूर मात्र आपल्या केसांवरून हात फिरवत आपले केस सावरत आपला डावही सावरतोय. अक्षरशः काय गोलंदाजी राहिली आहे. सिंगल डबलवर विश्वास नाहीये कोणाचा. ग्रामीण क्रिकेट मागे राहण्याची सगळ्यात मोठी कारण सिंगल मला घ्यायचीच नाहीये. एक डॉट खेळल्यानंतर दुसरा मोठा फटका लगवायचा असतो आणि इथे मात्र बऱ्याच अवधीनंतर धाव येते. सिंगल डबल, 2 रन कंप्लीट. खऱ्या अर्थानं रिमोट आहे ना, रिमोट हा डगआउट मध्ये असतो. धावायचं की नाही, अर्धे म्हणणार धाव, अर्धे म्हणणार थांब. त्यांनाही कळत नाही की नेमकं करू काय. 4 चेंडू डॉट खेळल्यानंतर मात्र विचार केला आणि अखेरकार 2 धावा लुटल्या. त्या मयूर कोलंबेकरनं 44 धावा लागलेत. अकोट टप्प्याचा हा चेंडू विचार केला आणि इथे मात्र व्हाईट बॉलची एक्स्ट्रा रन येते. पूर्वार्धामध्ये एक्स्ट्रा रन भरपूर आलेत. आता मात्र एक मोठा फटका 50च्या आसपास घेऊन जाईल. कशी गोलंदाजी राहील अंतिम चेंडूवर. मोठा फटका 50च्या आत घेऊन जाईल असं म्हणत असताना मात्र इथे सिंगल आणि या तब्बल. आता नेमका कुठे धावा सुटलाय. शेवटच्या चेंडूवर धावा आल्या 2. 47. सर आमचे मान्यवर योगेशजी भोईर कोळवाडी आणि योगेशजी खारगर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं आणि त्याचप्रमाणे अशोक भोईर कोळवाडी दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. आपलं सहर्ष स्वागत आहे. 6 बाद 47 जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे 5 षटकामध्ये. तसं दिसायला हे आव्हान सोपं आहे. ताकदवान फलंदाजीचा क्रम जरूर आहे. ओमकार पाटील, विकी, शुभम सर्वेशी मंडळी मात्र ताकदवान आहे. परंतु एका बाजूला खरी अर्थानं मीत 11 मंगलमूर्ती कालुंद्रे फक्त ओळखली जाते ती गोलंदाजीसाठी. ती गोलंदाजी भरीव राहील का? या धावांचा पाठलाग रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करायला लावेल का? ऐकूया कशा प्रकारचा खेळ राहतो दोन्ही संघांचा. 48 धावांचा पाठलाग सहज होईल की यासाठी मात्र खडतर प्रवास मुरबी संघाला करावा लागेल. काय घडतंय, काय बिघडतंय, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोण कोण हवी होतो, दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ जाईल, उत्तरार्धामध्ये ऐकूया आपण दीपकजी पाटील पळसपे यांच्या गोळवाणीतून. त्याचे ओनर नरेश शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम.
हॅलो. अठ्ठेचाळीस धाबांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी या संघासमोर. मोरबी संघ म्हटला की दिनेश शेठ ठाकूर, फुलाजी ठाकूर आणि मॉन्टी पाटील. मॉन्टी पाटील खरं तर त्यांनीच खरं तर हा संघ पुढे नेण्यामध्ये सगळ्यात मी तर म्हणेन मॉन्टी पाटील यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. दिनेश शेठ ठाकूर असतील, फुलाजी ठाकूर असतील आणि सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी आपल्याला RMSK YCC हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दमदार परफॉर्मन्स. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. व्हेरी स्टायलिश प्लेयर, रायगडचा 360 डिग्री मध्ये खेळणारा व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी ओमकार पाटील आणि विकी पाटील. आपलं स्टेज. चला 48 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. पहिले षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघाकडून गोलंदाज प्रतीश मस्कर. चांगला ऑलराऊंडर या टीमचा प्रतीश मस्कर. या मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 17 धावांचं योगदान मात्र त्याने दिलं. सर्वाधिक धावा मात्र त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि आता मात्र आपला ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मात्र पहिले षटक टाकेल ओमकार साठी. ओमकार आणि विकी अशी सलामीची जोडी. वेगवान वेगवान हे खऱ्या अर्थानं अस्त्र आहे या गोलंदाजाचं. प्रचंड वेग आहे आणि पहा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू सरळ रेषेमध्ये निघून गेला, परंतु वेग एवढा प्रचंड आहे की टाइम करणं बऱ्याच वेळेला जड जातं आणि बऱ्याच वेळेला त्याच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके खेळताना मिस टायमिंग होण्याची सुद्धा शक्यता तेवढीच जास्त असते. चांगला चेंडू पहिला सुरुवात केले. लॉंग रनअप आहे. कट केलं यावेळेस मात्र शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप थर्डमॅन बॉर्डरलाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. नशीब थोडस खरं तर साथ देत असताना मोरबी टीम साठी येतोय हा पहिला चौकार. गोलंदाज तयार प्रतीश. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर्स हा चेंडू. प्रतीश फॉलो थ्रू मध्ये थांबवते चेंडूला, तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. चांगली बॉलिंग. प्रतीश मस्करचं षटक खेळणं थोडंसं चॅलेंजिंग असू शकेल, परंतु आजपर्यंत ओमकारनं अशा अनेक दिग्गज गोलंदाजांना समर्थपणे तोंड दिलंय आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. यंदाच्या हंगामामध्ये 3 अर्धशतकं या खेळाडूच्या नावावर आहे. सुंदर असं कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय तो डीप कव्हर बॉर्डर लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार 4. दर्जेदार स्ट्रोक. देखणा फटका पाहायला मिळाला. अगदी तंत्रशुद्ध फटका. जेवढा वेगाने येतोय, थोडासा जरी ओव्हर पिच झाला, थोडासा लेंथ बॉल आला तरी फ्रंट फुटला जाऊन चांगला ड्राईव्ह लगावता येतो आणि ओमकारकडे ते नैपुण्य आहे, कलात्मकता आहे, क्षमता आहे, चांगले
कॉपी बुक स्टाईल फटके तो खेळू शकतो. अनऑर्थोडॉक्स सुद्धा तेवढाच चांगला खेळतो. 360 डिग्रीमध्ये अनेक वेळेला हा फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली ओमकारची. हो, कट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला आपण पाहिला तर यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला होता. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. पंचांचा एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 9/6. चेंडू वेग पहा, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि तिकडे पहा विकीला थांबवलंय. दोनही नामवंत खेळाडू RMSK YCC मुरबी संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. साहिलजी मडवी आणि ओम मडवी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. तळोजे मजकूर आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. ओ, खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. कल्पेश होते आय थिंक त्या ठिकाणी आणि इकडे मात्र धाबा मिळतील. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी टीम साठी या 4. मिसफील्ड होणं खरं तर या मॅच मध्ये रोहन मांडे यांच्याकडून ओमकार पाटीलने सलग 3 षटकार ठोकले तर 3000चे बक्षीस दिले जाईल. रोहन मांडे यांच्याकडून पहिल्या 5 बॉलमध्ये आपण पाहिलं 13 धाबा आल्यात आणि मिसफील्ड या मॅच मध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बिलकुल एक्सपेक्ट नसेल काळुंदरे संघाकडून. लास्ट बॉल वेगवान चेंडू होता, हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकललाय. कव्हरला त्या ठिकाणी सिंगल घेते ओमकार आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर बिनबाद 14 अशी धावसंख्या. करंट रन रेट आपण पाहतोय 14चा रिक्वायर्ड रन रेट 8.5 आणि त्याचमुळे आता मात्र पहिल्याच षटक मात्र 14चा आल्यामुळं यस दुसरंही षटक या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले चूज करण्यात आलाय सलामीवीरांकडून आणि कुठेतरी लईमध्ये आहे आणि तोच धागा पकडून तोच मोमेंटम मात्र पकडायचा आहे आणि दुसऱ्याही ओव्हरमध्ये मात्र धाबा काढायच्या आहेत आणि याच निर्धारानं कारण दोनही दिग्गज फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि हा एक चांगला निर्णय. दुसरं षटक मात्र चॉईस बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय तो RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी या संघाकडून. वलप नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा या 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. मुरबी संघाने तेव्हा बाजी मारली होती. मग अशी ओमकार म्हणाला होता बाईटमध्ये. याच विभागामध्ये टेंबोडी नाईट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आमने सामने आलेत. पाहूया कोणता संघ बाजी मारणार. परंतु काळुंदरे संघाला सामना जिंकायचा असेल तर सुरुवात ब्रेक थ्रू हवाय. ओमकार पाटील, विकी पाटील दोनही मातबर फलंदाजांना लवकर बाद करावं लागेल. इकडे मात्र स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. थोडंसं स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. अपील पहा, लाऊड अपील ओमकारच्या अगेन्स्ट आणि त्याचमुळे ही अपील जर आपण ऐकली तर ओमकार पाटीलची विकेट घेण्यासाठी किती उत्सुक आहेत काळुंदरे संघ हेच प्रथम दर्शनी दिसून येईल. 48 धावांचं टार्गेट आहे. विकी पाटील मगासपासून नॉन स्ट्राईक एंडला होता. पहिल्यांदा त्याला स्ट्राईक मिळेल. 23 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. या मैदानावर धावांचा पाठलाग करणं इतकंही सोपं नाहीये. परंतु तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये गलथानपणा कराल, संधी तुम्ही प्रतिस्पर्धी टीम फलंदाजांना द्याल तर मात्र काहीही घडू शकेल. 47 धावा केल्यात, नॉट बॅड. चांगली टोटल आहे. ही टोटल या मैदानावर डिपेंड करता येण्यासारखी आहे.
आणि बॉलिंग अटॅक नेहमी चर्चेचा विषय राहिलाय मंगलमूर्ती काळुंद्रे संघासाठी. मीत 11 या नावानं हा संघ खेळतोय. जाऊया आकाश गिरीकडे. राऊंड विकेट ना विकीचा नजाकत बरा स्ट्रोक फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 360 अँगल मध्ये अक्षरशः गरकन गिरकी मात्र त्याने घेतली आणि बॉलला पाठवले ते सीमा पार चौकार. वीस धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. सलामीची जोडी सुरक्षित आहे. 21 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. आकाश गिरी बॉलिंग ट्रॅकवर. तेच तर्रार वेगवान गोलंदाज काळुंद्रे टीमचा. ओ द स्टम्प्सना फटका फसलाय. बॉल हवेमध्ये शॉर्ट मिड विकेटला जज केला जातोय आणि ओमकार पाटील बाद होईल. पहिला धक्का, सगळ्यात मोठा धक्का RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी या संघाला. 14 धावांची खेळी संपुष्टात. 20 या धावसंख्येवर ओमकार पाटील बाद. शुभम ठाकूर इन एट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. ओमकार पाटील बाद झाल्यानंतर सुरुवातीचं टेन्शन थोडंसं दूर केलं होतं ओमकारनं. कट केले बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये हा चेंडू थांबवला जातोय. एक धाव, सिंगल रन. सिंगल रन सुद्धा फार महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये, कारण सुरुवात चांगली झाली. आतापर्यंत आपण पाहिलं तर या इनिंग मध्ये 4 चौकार आलेत मुरबी संघाकडून. विकी पाटील खेळपट्टीवर आहे. साथ देणं गरजेचं आहे शुभमला आणि एक चांगली भागीदारी रचणं, कारण इकडे सामना अजूनही सोपा आहे मुरबी संघासाठी. परंतु या मैदानावर खास करून धावसंख्येचा पाठलाग करणं अनेक संघांना जड गेलंय आणि त्याचमुळे थोडंसं जपून सुद्धा खेळावं लागेल. आकाश ओ रिव स्वीप. स्विच हिटचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये होता. झेल होऊ शकला असता हा. तुम्हाला हे कन्व्हर्जन करावं लागेल. पहा, दुसरी रन कंप्लीट सहजतेनं झालंय. तुम्हाला एक्सक्यूज देऊन जमणार नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. ज्या संधी मिळाल्या झेलच्या त्या तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील. झेल हातामध्ये तर येणार नाहीत बिलकुल. अशा मोठ्या फलंदाजांचं ते तुम्हाला बनवावे लागतील आणि जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा ओताल ना, एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्ही घ्याल, तेव्हाच मात्र एक मातब्बर फलंदाजाला तुम्हाला बाद करण्याची संधी मिळते. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धाबा धावफलकावर आहेत. बॅटिंग पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये ओमकार पाटीलची विकेट मिळाली ती काळुंद्रे संघाला आणि धाबा आल्या त्या 9. चला, जास्त टीम मिटिंग घेऊ नका प्लीज. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आणि या 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 25 धावांची.
हलक्या हातानं ऑन साईडला ढकलले, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. निम्म अंतर दूर झालंय, पूर्ण झालंय. निम्म अजूनही पूर्ण करायचं आहे. पहिल्या 13 बॉलमध्ये 24 आल्यात आणि आता मात्र 17 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. कल्पेश करत बॉलिंग ट्रॅकवर आणखीन एक चांगला गोलंदाज या टीमचा. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 8.47, 8.47. विकी पाटील 7 धावांवर, शुभम 2. आमचं संपूर्ण व्यासपीठ. विकी बीट होतं यावेळेस मात्र कल्पेश कडून. चांगला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 24 needed now, remaining 16. ओमकार पाटील पास झाल्यानंतर थोडस दडपण तर जरूर आहे या मॅच मध्ये मुरबी संघावर. थोडस रनअप मध्ये बिघाड. या स्टेट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना पुन्हा धावावं लागेल कल्पेश करतला. 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. ऑन साइडला यावेळेस मात्र पाहूया मिड विकेटला फिल्डर आहेत आणि विकीचा उडालेला झेल टिपलाय. टाळ्यांचा आवाज मात्र तुम्हाला ऐकायला मिळेल. मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला मिळाले ही दुसरी महत्वाची सफलता. ओमकार पाटीलच्या पाठोपाठ विकी पाटील मैदानाच्या बाहेर. समोर नाही 3 1 2. 15 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. महत्वाच्या विकेट्स मात्र गमावल्यात त्या मुरबी संघानं. ओमकार पाटील, विकी पाटील आणि आता मात्र प्रेशराईज करण्यास सुरुवात केली ती काळुंद्रे संघानं. कमाल बॉलिंग कल्पेश करतला मात्र निर्णायक सफलता मिळाली. त्यामुळे मॅचचं गणित अजूनही सुटलेलं नाहीये. मुरबी संघासाठी स्ट्रगल करावा लागेल या मॅच मध्ये. सोपं नाहीये धाबांचा पाठलाग. ओ यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं दर्जेदार स्ट्रोक आल्या सर्वेश ठाकूरच्या पॅट मधून धमाका षटकार. भरवशाचा फलंदाज झालाय. अनेक मैदानावर मध्ये खूप चांगली बॅटिंग केले या फलंदाजानं. चेंज ऑफ पेस ओळखला, बॅकफुटला जाऊन चेंडू ढकललाय. थोडस मिसफील्ड त्या ठिकाणी. पॉइंटला सिंगल मिळेल. 1 धाव. षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करताना दिसलाय सर्वेश. धावसंख्या पुढे जाईल 31 या आकड्यावर आणि त्याचमुळे आता मात्र 17 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जाते आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आमची चांबो पाहू शकता आपण. तेरा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सर्वेश ठाकूर आणि शुभम ठाकूर अशी जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीवर.
5 चेंडू संपले, शेवटचा चेंडू असेल कल्पेशचा. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आकाश आहे टीप मध्ये, सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 गडी बाद 32 धावा. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघाच्या धावफलकावर. म्हणजेच काय, येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आमचं संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जाते तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. सगळेजण व्यस्त आहेत सामना पाहण्यामध्ये, आयोजनामध्ये. खरं तर एक सुंदर असं आयोजन, दिमागदार आयोजन तुमच्या समवेत आणलंय आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचीच मेहनत मात्र आपल्याला पाहायला मिळाले. 2 ओव्हर्समध्ये अजूनही करायच्या आहेत त्या 16 धावा. एक चांगलं षटक मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणारं ठरेल. 4थ्या ओव्हरमध्ये जर टिचून बॉलिंग झाली, एका दुसरी विकेट प्राप्त झाली, तर काळुंद्रे संघ मात्र पुनरागमन करू शकेल या मॅच मध्ये. परंतु शेवटपर्यंत हा सामना जाण्याची चिन्ह जास्त आहेत. परंतु जेव्हा जेव्हा असं वाटलं थोडासा दबाव बनतोय, त्याच वेळेला मुरबी संघाच्या फलंदाजांकडून एखादा मोठा स्ट्रोक खेळला गेलाय आणि त्याचमुळे तो दबाव मात्र लगेचच दूर होताना सुद्धा आपण पाहिलंय. 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल प्रवीण घरत. पाकपटला जाऊन कट केला, यावेळेस मात्र पाकपट पॉइंट कडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, सिंगल. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. आता 11 बॉल आणि 15 धावांची गरज. संपूर्ण आम्हाला आईस्क्रीमची मेजवानी खरं त्या स्टेजवर सगळ्यांनाच नॅचरल स्कूप प्रणव पाटील, त्यांचे सुद्धा प्रणय शेठ पाटील, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. परंतु इकडे मात्र एक झेल टिपला जातोय आणि या मॅच मध्ये मात्र घुसण्याचा प्रयत्न करतोय तो मंगलमूर्ती काळुंद्रे संघ. 1 मोर विकेट डाऊन. यावेळेस बाद होतोय सर्वेश ठाकूर. बंटी मैदानामध्ये दाखल होतोय. बंटी ठाकूर ओळेगावचा विस्फोटक फलंदाज अजित मुंगाजी असे या ठिकाणी आगमन झाले. चलोरी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेमध्ये. तेहतीस वर 3, 10 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे. सामना एवढाही सोपा नाहीये मुरबी संघासाठी. कडे मैदानावर धावांचा पाठलाग करताना घाम फुटतो अनेक संघांना. प्रवीणचा हा चेंडू स्वीप केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव, सिंगल लोनली. तर मुरबी संघासाठी अविनाश पाटील आणि रोशन पाटील यांच्या शुभेच्छा आल्यात महाबळेश्वरवरून. इकडे सुद्धा कमी थंडी नाहीये. इथे सुद्धा कालही पाहायला गेलं तर प्रचंड थंडी होती. आता सुद्धा हळूहळू थंडीचं साम्राज्य या ठिकाणी पसरेल. काल ड्यू फॅक्टर होता. कट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू आपण पाहिला. यष्टीरक्षक परेश शिकलेकरना तेवढाच तत्परतेनं पकडला. कोणतीही धाव नाही. डॉट बॉल. सामना जसा जसा पुढे जाईल आता मात्र थोडंसं टेन्शन आता मात्र वाढत जाईल. ते RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघ सुरुवातीला मात्र रिलॅक्स मोड मध्ये होता, आता कडबडून जागा झालाय. अपील पाहायला मिळते जोरदार.
अपील तर नाकारले अंपायरने, परंतु तोपर्यंत मात्र एक रन लेग बायचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन मात्र या सिच्युएशनला मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 35 या आकड्यावर. अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 13 धावा. अगोदरच म्हणालो होतो सोपं नाही या धावांचा पाठलाग या मैदानावर, आणि त्याचमुळे 48 साठी सुद्धा घाम गाळावा लागेल. तो सध्याच्या घडीला मुरबी संघाला असंच दिसतंय. सुरुवात जरी चांगली केली होती ओमकार पाटीलनं, परंतु लॉंग इनिंग साकारू शकला नव्हता. हा तो चेंडू होता. चांगला निर्णय अंपायरचा. लेग बिफोर द विकेटची अपील झाली होती, परंतु डेफिनेटली विकेट मिस होत होत्या, त्यामुळं बिलकुल शक्यता नव्हती पायचीची. अनिल टेंबे सर आहेत त्या ठिकाणी, वलभगावचे पंच. पुन्हा एकदा जोरदार अपील. इकडे चपळता मात्र दाखवले, तत्परता दाखवले, प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र पाहायला मिळाले ते परेश चिखलेकरचा. पाहूया प्रवीणचा हा चेंडू लेग स्पिन होता. अपील पाहायला मिळाली. तिथेच थोडासा पुढे जायचा प्रयत्न बंटीनं केला, परंतु त्याच सिच्युएशनला प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंगावधान राखत मात्र परेश चिखलेकरनं पटकन चेंडू स्टंपवर लावला. आणि इकडे मात्र बंटी ठाकूर थोडासा ट्रबल मध्ये दिसतोय, आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय. फलंदाज बाद. सहा चेंडू आणि 13 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर या स्पर्धेचा नियम आहे बॉल आउट. परंतु सुरुवातीला अगदी सोपा वाटणारा हा सामना होता. आपण पाहिलं तर अगदी 13 बॉल मध्ये 17 धावांची गरज होती. 13 बॉल 17 आणि आता मात्र 6 बॉल 13. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या काळुंद्रे संघ. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावा, परंतु 5 षटकं 5 गोलंदाज, ही सुद्धा एक मजा आहे. कारण 5वा गोलंदाज असा असतो जो रेग्युलरली बॉलिंग करत नाही अनेक स्पर्धांमध्ये. परेश चिखलेकर आलाय गोलंदाजीसाठी. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउटचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल, आणि त्याचमुळे पहिल्या फेरीमधील 4थ्या सामन्याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. काळुंद्रे की मुरबी बिग फाईट महामुकाबला या दोन संघांमध्ये पात्र पाहायला मिळतोय. 4 फलंदाज गमावलेत आतापर्यंत. थोडस टेन्शन आता मात्र मॉन्टी यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असेल. 35 वर 4, 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. मोठ्या संख्येनं काळुंद्रेचे समर्थक सुद्धा क्रीडांगणाभोवती इकडे प्रत्येक डॉट बॉल वर प्रत्येक विकेट वर चीरअप्स करताना दिसलेत. पाहूया काय घडणार आहे. शुभम ठाकूर अजूनही आहे खेळपट्टीवर. चिखलेकरचा बॉल हुक केलाय. शॉट फाईन लेगला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक चांगला फलंदाज गमावलाय तो मुरबी संघाने. हा सामना आता मात्र डोईजड झालाय. शेवटचे 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील दाखल झालाय. प्रतीक पाटील, परेश ठाकूर आणि सॅम ठाकूर. आदेश असेल, बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु आता संघ थोडासा अडचणीमध्ये. स्टंप लाईनला जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. इकडे मात्र त्याला बीट केलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू परेश चिखलेकरचे निर्धाव निघालेत आणि पुन्हा एकदा आपल्या अभेद्य गोलंदाजीच्या जोरावर काळुंद्रे संघ या मॅच मध्ये मात्र सध्याच्या घडीला बलाढ्य स्थितीमध्ये. 4 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. सुरुवातीला पाहायला गेलं तर सहज सोपा वाटणारा विजय आता मात्र मोरबी संघानं थोडासा अवघड करून घेतलाय. चांगली बॉलिंग. सुरुवातीच्या प्रतीच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. आकाशच्या 9 आल्या होत्या. कल्पेशच्या सुद्धा 9 आल्या. परंतु प्रवीण घरतनं या मॅच मध्ये काय पुनरागमन करून दिलंय. रायगडचा रॉस टेलर मात्र मदतीला आला आणि गोलंदाजी मधून फक्त 2 धाबांचं षटक काय टाकलं. या मॅच मध्ये मात्र कमबॅक झालंय. एज लागली होती. यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु चेंडू जागेवरच सापडला होता आणि त्याचमुळे 1 रन कंप्लीट होत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बऱ्याच अवधीनंतर धावफलक हालतोय. स्कोर कार्डवर 36 धाबा, 3 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता. हा सामना आता मात्र कठीण झालाय. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी टीम साठी. 3 बॉल 12 आणि या मैदानावर थोडस जड जाईल षटकार खेचणं. 1 षटकार जरूर आला होता कल्पेश गरजच्या अगेन्स्ट आलेल्या सर्वेशच्या बॅट मधून, परंतु आता गरज आहे 3 चौकार अथवा 2 षटकार. 3 बॉल मध्ये 12 धाबांची गरज आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर बॉल आउट. 11 धाबा आल्या तर गोलंदाज तयार. चिखलीकरचा हा बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. कल्पेश वेगानं पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. दुहेरी धाबांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. अजूनही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धाबांची गरज आहे. 1 षटकार आणि 1 चौकार. 2 फटक्याचं काम आहे. परंतु या सिच्युएशनला आपण पाहिलं तर 1-1 धाबेसाठी संघर्ष करावा लागला या मॅच मध्ये मोरबी संघाला. अगोदरच म्हणालो होतो धाबांचा पाठलाग सोपा नाही या मैदानावर. सगळ्यात महत्वाचा चेंडू सादर करेल परेश चिखलेकर. या बॉलवर जर मोठा फटका आला नाही, चौकार आला नाही तर मात्र हा सामना गेलाच म्हणून समजा मोरबीच्या हातातून. फटका यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला हातात गेलाय प्रवीण गरजच्या. त्यामुळे 1च धाव आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र नाकी नवालय ते मोरबी संघाच्या. शेवटचा 1 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता. परेश चिखलेकरच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल आता मात्र. सहज सोपा वाटणारा विजय. क्रिकेटमध्ये असंच काहीच घडतं आणि तेच घडलं इकडे मात्र. 12 बॉल मध्ये 17 धाबांची गरज होती. 13 बॉल मध्ये 17 धाबांची गरज होती. परंतु प्रवीण घरतनं मात्र 2 धाबांचं षटक टाकलं या मॅच मध्ये आणि आता मात्र मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघ विजयाच्या समीप जात असताना 47 धाबांचा बचाव. मंगलमूर्ती काळुंद्रे संघ विजयी सलामी देतो या स्पर्धेमध्ये. हा सामना जिंकलाय तो मीत 11 मंगलमूर्ती काळुंद्रे संघानं. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय भवानी वाघिलोडा संघाचा संघनायक. आपण टॉस साठी या. हा स्कोर कार्ड आहे. 47 धाबांवर रोखलं होतं मोरबी संघानं, परंतु 39 पर्यंतच मजल मारू शकला. ओमकार पाटील विकी बाद झाल्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाहीये आणि सामना मात्र कठीण करून घेतला. चला वाघिलवाडा आणि काळुंद्रे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या प्लीज.